नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयाच्या मालिकेमध्ये आज आपण इन सिटू अँड एक्स सिटू कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी याचा अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या विद्यार्थ्यांना तो उपयुक्त आहेच, पण विविध स्पर्धा परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सला जे विद्यार्थी अपियर होत आहेत त्यांना सामान्य ज्ञानासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त होईल. इन सिटू कॉन्झर्वेशन किंवा इन सिटू संवर्धन म्हणजे काय? इन सिटू कॉन्झर्वेशन रेफर्स टू द प्रिझर्वेशन ऑफ स्पीसीज इन देअर नॅचरल हॅबिटॅट्स. It aims to protect the natural environment and ecosystems where the species naturally occur. In situ संवर्धन म्हणजे प्रजातींचे त्यांच्याच नैसर्गिक निवासस्थानी संरक्षण करणे. या संवर्धनाचा उद्देश त्या प्रजाती ज्या नैसर्गिक पर्यावरणात आढळतात त्या ठिकाणीच त्यांचे संवर्धन करणे हा आहे. मुख्य वैशिष्ट्ये, की फीचर्स ऑफ इन सिटू कॉन्झर्वेशन. याचा पहिला मुख्य फीचर सांगायचं म्हटलं तर नॅचरल हॅबिटॅट प्रोटेक्शन. दिस कॉन्झर्वेशन फोकसेस ऑन मेंटेनिंग अँड रिस्टोरिंग नॅचरल हॅबिटॅट्स. नैसर्गिक निवासस्थानांचे संरक्षण हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. याद्वारे केल्या जाणाऱ्या संरक्षणाच्या प्रयत्नामध्ये नैसर्गिक निवासस्थानांचे जतन आणि त्यांची पुनर्स्थापना यावर भर दिला जातो. तसंच बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स, एरियाज रिच इन बायोडायव्हर्सिटी सच ॲज नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज अँड बायोस्फिअर रिझर्व्स आर प्रोटेक्टेड. जैवविविधता हॉटस्पॉट्सचे जतन, जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भागांचे संरक्षण या संवर्धनाद्वारे केले जाते, जसे की राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये आणि जैवमंडळ राखीव क्षेत्रे. यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे इकोसिस्टीम प्रिझर्वेशन. एंटायर इकोसिस्टीम्स आर प्रिझर्व्ड विच हेल्प्स इन मेंटेनिंग इकॉलॉजिकल बॅलन्स. या संवर्धनामध्ये परिसंस्थेचे जतन केले जाते, संपूर्ण परिसंस्थांचे संरक्षण केले जाते, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखले जाते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सस्टेनेबल यूज. This conservation encourages sustainable use of resources by local communities, integrating conservation with socio-economic development. शाश्वत वापर हे या संवर्धन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये स्थानिक समुदायांना संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. संवर्धनाला सामाजिक आणि आर्थिक विकासाशी जोडले जाते. याची काही उदाहरणे पाहू. एक्झाम्पल्स ऑफ दिस टाइप ऑफ कॉन्झर्वेशन. नॅशनल पार्क्स, येलोस्टोन नॅशनल पार्क इन USA अँड जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इन इंडिया. अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्क आणि भारतातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे या संवर्धन पद्धतीचे उदाहरण आहे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज, भरतपूर बर्ड सँक्च्युरी इन इंडिया म्हणजे भारतातील जे पक्षी अभयारण्य आहे भरतपूर येथील, हे याचं उदाहरण आहे. बायोस्फिअर रिझर्व्स, जसे निलगिरी बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया, भारतातील निलगिरी जैवमंडळ राखीव क्षेत्र. आणि मराईनच्या बाबतीत म्हटलं तर द ग्रीन बॅरियर रिफ मराईन पार्क इन ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियामधील बॅरियर रिफ मरीन पार्क हे याची उदाहरणे आहेत. याचे फायदे काय आहेत? ॲडव्हान्टेजेस. मेंटेन्स नॅचरल इव्हॉल्युशनरी प्रोसेसेस. नैसर्गिक पद्धतीने जी उत्क्रांती होते त्या उत्क्रांती प्रक्रियेचे जतन या संवर्धन प्रक्रियेत केले जाते. इट कॉन्झर्व्स एंटायर इकोसिस्टीम अँड इंटरॅक्शन्स अमॉंग स्पीसीज. यामध्ये संपूर्ण परिसंस्था आणि प्रजातींमधील परस्पर संवादांचे, परस्पर प्रक्रियांचे, आंतरक्रियेचे संरक्षण केले जाते. It supports larger populations
अँड जेनेटिक डायव्हर्सिटी. अशा पद्धतीचं संवर्धन हे मोठी संख्या असलेल्या आणि आनुवंशिक विविधता असलेल्या स्पीसीजच्या बाबतीत करता येऊ शकते. या संवर्धन प्रक्रियेपुढे काय आव्हाने आहेत? चॅलेंजेस. इट रिक्वायर्स लार्ज अनडिस्टर्ब्ड एरियाज. यासाठी जी जागा लागते ती खूप मोठी आणि त्यामध्ये कुठलंही डिस्टर्बन्स असता कामा नये, अबाधित अशा क्षेत्राची गरज लागते. डिफिकल्ट टू मॅनेज अँड मॉनिटर. ह्या प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे आणि निरीक्षण करणे जिकिरीचे जाते, खूप कठीण असते. ह्युमन ॲक्टिव्हिटीज अँड क्लायमेट चेंज कॅन स्टील इम्पॅक्ट द एरिया. या ठिकाणी मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदल याचा परिणाम होऊ शकतो. आता आपण एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय हे पाहूया. एक्स सिटू संवर्धन. एक्स सिटू कॉन्झर्वेशन इन्व्हॉल्व्स द प्रिझर्वेशन ऑफ स्पीसीज आउटसाइड देअर नॅचरल हॅबिटॅट्स. इनसाइड नॅचरल हॅबिटॅट्स म्हणजे इन सिटू, आउटसाइड नॅचरल हॅबिटॅट्स म्हणजे एक्स सिटू. It is used for species that are endangered or difficult to protect in their natural habitats. एक्स सिटू संवर्धन म्हणजे प्रजातींचे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांच्या बाहेर संरक्षण करणे. हे संवर्धन त्या प्रजातींना जतन करण्यासाठी वापरले जाते ज्या संकटात आहेत, म्हणजे ज्या लुप्तप्राय आहेत, ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, किंवा त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांमध्ये त्यांना जतन करणे कठीण आहे. अशा प्रजातींना त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांच्या बाहेर त्यांचं जतन करणे, प्रिझर्वेशन करणे म्हणजे एक्स सिटू कॉन्झर्वेशन आहे, एक्स सिटू संवर्धन आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? की फीचर्स. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. Species are kept in controlled environment like zoos, botanical gardens, seed banks and aquaria. यामध्ये वातावरण नियंत्रित असतं. प्रजातींचे जतन नियंत्रित वातावरणात केले जाते, जसे की प्राणी उद्यानामध्ये, वनस्पती उद्यानामध्ये किंवा बीज बँकामध्ये किंवा जलतरणीमध्ये. कॅप्टिव्ह ब्रीडिंग. ब्रीडिंग प्रोग्राम्स to increase population numbers of endangered species. कॅप्टिव्ह ब्रीडिंग म्हणजे कैद प्रजनन. संकटग्रस्त किंवा लुप्तप्राय किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या लोकसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी येथे प्रजनन कार्यक्रम राबवले जातात. जेनेटिक प्रिझर्वेशन. स्टोरेज ऑफ जेनेटिक मटेरियल्स, सीड्स, स्पर्म्स, एग्स फॉर फ्युचर यूज. येथे अनुवंशिक जतन केले जाते, जसं भविष्यातील वापरासाठी अनुवंशिक सामग्री, उदाहरणार्थ बीज, शुक्राणू, अंडे यांचा साठा या ठिकाणी करून ठेवला जातो. रिसर्च अँड एज्युकेशन. प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटीज फॉर सायंटिफिक रिसर्च अँड पब्लिक एज्युकेशन. अशा प्रकारच्या संवर्धनामध्ये संशोधन आणि शिक्षण या अंतर्गत वैज्ञानिक संशोधन आणि सार्वजनिक शिक्षणासाठीच्या संधी उपलब्ध होतात. उदाहरणे याची. एक्झाम्पल्स. झू अँड ॲक्वेरिया. द सॅन डिएगो झू इन द USA अँड द लंडन ॲक्वेरियम इन द UK. सॅन डिएगो झू अमेरिकेतील आणि लंडनमधील ॲक्वेरियम ही याची उदाहरणे आहेत. द रॉयल बॉटॅनिक गार्डन क्यू इन द UK आणि द स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट इन नॉर्वे. नॉर्वेमधील स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट. आणखी एक उदाहरण याचं आहे क्रायो प्रिझर्वेशन. स्टोरिंग जेनेटिक मटेरियल ॲट लो टेम्परेचर फॉर फ्युचर यूज. भविष्यातील वापरासाठी अनुवंशिक सामग्रीचे जतन कमी तापमानावर केले जाते. याचे फायदे काय आहेत? ॲडव्हान्टेजेस. प्रोटेक्ट स्पीसीज फ्रॉम इमिडिएट थ्रेट्स लाईक पोचिंग अँड हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. हे नियंत्रित वातावरणात प्रिझर्वेशन केलं जात असल्यामुळं येथे प्रजातींना जे लुप्तप्राय होण्याचं किंवा नामशेष होण्याचा धोका आहे
त्यापासून संरक्षण मिळतं. तसेच शिकार होण्यापासून संरक्षण मिळतं आणि यांचे जे नैसर्गिक अधिवास आहेत त्या अधिवासाच्या नाशापासून सुद्धा यांना संरक्षण मिळतं. म्हणजे नैसर्गिक अधिवासाचा नाश जरी झाला तरी हे नियंत्रित वातावरणात एका अर्थाने प्रयोगशाळेतच असल्यामुळं नैसर्गिक अधिवासाच्या नाशाचा यांच्यावर परिणाम होत नाही. फॅसिलिटेट्स रिसर्च अँड कंट्रोल ब्रीडिंग प्रोग्राम्स. यामध्ये संशोधन आणि नियंत्रित किंवा कृत्रिम प्रजनन कार्यक्रमाची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असते. प्रोव्हाइड्स एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज अँड रेजेस अवेअरनेस. येथे वेगवेगळ्या शैक्षणिक संधी उपलब्ध होतात आणि जनजागृती वाढवण्याचे कार्यक्रम सुद्धा आपल्याला इथे घेता येऊ शकतात. या प्रकारच्या संवर्धनापुढे काय आव्हानं आहेत, चॅलेंजेस काय आहेत ते पाहू. लिमिटेड स्पेस अँड रिसोर्सेस टू मेंटेन लार्ज पॉप्युलेशन्स. या ठिकाणी मोठ्या लोकसंख्येचे पालनपोषण करण्यासाठी खूप मर्यादित जागा आणि खूप मर्यादित संसाधनं असतात. स्पीसीज मे लूज नॅचरल बिहेवियर्स अँड अडॅप्टेशन्स. नियंत्रित वातावरणात असल्यामुळं ह्या प्रजाती त्यांचे नैसर्गिक वर्तन आणि अनुकूलता गमावू शकतात. रिइंट्रोडक्शन इनटू द वाईल्ड कॅन बी डिफिकल्ट. या स्पीसीजला यांची निर्मिती या ठिकाणी केल्यानंतर पुन्हा जर नैसर्गिक वातावरणात सोडलं, जंगलामध्ये पुन्हा सोडलं तर त्यांना जगणं त्या ठिकाणी कठीण होऊ शकतं. इंटिग्रेशन ऑफ इन सिटू अँड एक्स सिटू कॉन्झर्वेशन. मग यावरती उपाय म्हणून काय केलंय की इन सिटू आणि एक्स सिटू संवर्धनाचा एकत्रित वापर करता येईल का हा विचार पुढे आला. हा विचार काय आहे? The effective biodiversity conservation often involves a combination of both in situ and ex situ methods. For instance, ex situ conservation can act as a backup for in situ efforts, providing a source of individuals for reintroduction programs. म्हणजे प्रभावी जैवविविधता संवर्धनासाठी इन सिटू आणि एक्स सिटू या पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो. जसं की इन सिटूच्या प्रयत्नासाठी बॅकअप म्हणून एक्स सिटू संवर्धन कार्य करू शकते. इन सिटू म्हणजे नैसर्गिक वातावरणामध्ये त्यांचं संवर्धन करणे. मग नैसर्गिक वातावरणात संवर्धन करण्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी एक्स सिटू संवर्धन कार्यान्वित करणे आणि मग पुन्हा त्यांना इन सिटूमध्ये सोडून त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे, अशी पद्धत या ठिकाणी राबवली जाते. आणि याद्वारे पुनर्स्थापन कार्यक्रमांसाठी व्यक्तींचा स्रोत प्रदान या पद्धतीमुळे केला जाऊ शकतो. एक्झाम्पल ऑफ इंटिग्रेटेड अप्रोच. एकत्रित दृष्टिकोनाचे उदाहरण. जायंट पांडा कॉन्झर्वेशन. इन सिटू एफर्ट्स इन चायना, सिओचिन, शान्सी अँड गॅन्सू province are complemented by captive breeding programs in zoos worldwide. Successful breeding in capacity has allowed for the reintroduction of pandas into their natural habitats. जे महाकाय पांडांचं संवर्धन केलं जातंय ते ह्या इंटिग्रेटेड अप्रोचद्वारे केलं जातं. चीनच्या सिच्युआन, शानक्सी आणि गान्सू प्रांतामध्ये इन सिटू प्रयत्नासह जगभरातील प्राणी संग्रहालयामध्ये कैद प्रजनन किंवा कृत्रिम प्रजनन कार्यक्रम राबविले जातात आणि हे कैद प्रजननात यशस्वी झाल्याने पांडा त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात पुन्हा आणले जातात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटिग्रेटेड अप्रोच वापरला जातो. एकंदरीत काय तर इन सिटू अँड एक्स सिटू कॉन्झर्वेशन आर बोथ क्रुशल फॉर प्रिझर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी इन सिटू आणि एक्स सिटू हे दोन्ही संवर्धनाच्या पद्धती ह्या आवश्यक आहेत. इन सिटू कॉन्झर्वेशन मेंटेन्स स्पीसीज इन देअर नॅचरल हॅबिटॅट्स. इन सिटू संवर्धनामध्ये नैसर्गिक निवासस्थानामध्ये आढळणाऱ्या सर्व प्रजातींचं त्याच निवासस्थानात जतन केलं जातं. व्हाईल एक्स सिटू कॉन्झर्वेशन प्रोव्हाइड्स अ कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट फॉर स्पीसीज दॅट कॅन नॉट बी प्रोटेक्टेड इन द वाईल्ड. तर एक्स सिटू संवर्धनामध्ये जंगलात त्या प्रजातींचं जतन करणं अवघड जातं, म्हणून त्यांना नियंत्रित वातावरणामध्ये संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. An integrated approach that combines both methods
is often necessary to effectively conserve and sustain biodiversity. जैवविविधतेला सस्टेन करण्यासाठी, संवर्धित करण्यासाठी, जतन करण्यासाठी या दोन्ही पद्धतींचा इन सिटू आणि एक्स सिटू पद्धतीचा एकत्रित वापर केला तर हा वापर प्रभावी संवर्धनासाठी उपयुक्त ठरतो, हे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इन सिटू संवर्धन म्हणजे काय, एक्स सिटू संवर्धन म्हणजे काय आणि या दोन्हींचा एकत्रित वापर कसा केला जातो याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओची ही लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.